झाला। दुसरा मुद्दा, गृहमंत्री म्हणून जर देवेंद्रजींनी चांगलं काम केलं असतं तर आदरणीय पवार साहेबांनाही व्यक्त करावंच लागतं नसतं मत। आता तुम्ही उदाहरणच बघा की हर्षवर्धन भाऊ जे भारतीय जनता पक्षाचे फक्त इंदापूरचे नाही महाराष्ट्राचे मोठे नेते आहेत, आज ते केंद्र सरकारमध्ये साखर व्यवसायाची जी सहकार कमिटी आहे त्याच्यात काम करतात। हर्षवर्धन भाऊंना जर सुरक्षितता आणि धमक्या सत्तेत असलेल्या एवढ्या मोठ्या नेत्याला जर भारतीय जनता पक्षाचे मित्रपक्ष असं त्या पत्रात लिहिलं, आता कोणी धमकी दिली मला माहिती नाही, पण धमकी द्यायची हिम्मत पण कोणीतरी करतंय याच्यातूनच बघा ना, याचा अर्थ गृह मंत्रालयाचा फेलियर आहे ना हे। म्हणजे हर्षवर्धन पाटलांना धमकी, मदन बाफना जे एवढे वरिष्ठ नेते आहेत त्यांना धमकी, अबकी बार गोळीबार सरकार, म्हणजे पोलीस स्टेशनला तुम्ही बघताय सत्तेत असलेले आमदार गोळीबार करतायत, त्याच्यानंतर बाहेर पोलीस स्टेशनच्या बाहेर येऊन सत्तेतले लोक गोळीबार करतायत। पुण्यामध्ये आपल्या ज्याला शिक्षणाचं माहेर घर म्हणतात अशा तुमच्या माझ्या पुण्यामध्ये कोयता गँग बेफानपणे फिरतीये, ड्रग्ज सगळीकडे मिळत आहेत, त्याचा छापामध्ये हजारो नाही करोडो रुपयाचे ड्रग्ज भेटत आहेत। मग ह्याला जबाबदार कोण आहे? त्याला होम मिनिस्ट्री जबाबदार नाही? मग होम मिनिस्टरनी स्वतःचं काम जर चांगलं केलं असतं तर आम्हाला कुणालाही बोलायची वेळच आली नसती। दुर्दैवाने हे ट्रिपल इंजिनचं खोके सरकार, हे गोळीबार सरकार आहे, धमकीबाज सरकार आहे। समोरच्याला तर धमक्या देतातच, स्वतःच्या पक्षातल्या मित्र पक्षातल्या लोकांनाही धमक्या देतात, हे दुर्दैव आहे। आणि जर या राज्यात कोणीही धमकी दिली तर आम्ही लोकशाही पद्धतीने गांधीजींच्या मार्गाने शांततेच्या मार्गाने त्याला लढा देऊ। असं म्हणत होती की भाजप आमचा पक्ष संपवतोय, केसाने गळा कापते अशा प्रकारची टीका त्यांनी 2014 पासून सुरू केली होती, त्यांनी साथ सोडली। आता रामदास कदम जे आता एकनाथ शिंदे यांच्या सोबत आहेत ते सुद्धा तीच उद्धव ठाकरेंची वाक्य आहेत की आता भाजप विरोधात बोलतात की भाजप आमच्या केसाने गळा कापते। इतकं सगळं होत असताना त्यांनी अजूनही ते त्यांच्या सोबतच आहेत। काल त्यांनी खूप मोठे मोठे गंभीर आरोप भाजपवरती केले, फडणवीसांवर पण केले। मला काय आश्चर्य वाटत नाही। मी गेले 15 वर्ष दिल्लीत काम करते आणि त्याच्या आधी राज्य म्हणजे 18 वर्ष मी दिल्लीत पार्लमेंटमध्ये काम करते, त्याच्यामुळे देशातल्या अनेक लोकांचे संबंध हे येतात, चर्चेमधून कानावर गोष्टी येतात। आणि देशाचा जर कोणी अभ्यास केला पूर्ण तर मित्रपक्षांची भारतीय जनता पक्ष कसं वागलाय हे मला तुम्हाला काही वेगळं सांगायला नको। सुनील शेळकेंनी देखील गडकरींचं नाव नाही, त्यामुळे उद्धव ठाकरेंनी त्यांना ऑफर केली तुम्ही आमच्याकडे, आम्ही तुम्हाला निवडून देतो, महाआघाडी तयार आहे गडकरींना घ्यायला। नाही, गडकरी साहेब हे फक्त राज्याचे नाही देशाचे मोठे नेते आहेत आणि अतिशय सुसंस्कृत नेतृत्व या देशातलं आहे आणि ते ओरिजिनल बीजेपी आहे। म्हणजे ओरिजिनल बीजेपी ही खरंच एक सुसंस्कृत पक्ष आहे। आता त्या पक्षाला काय झालंय मला कळेना, इतके चांगले आणि मोठे नेते त्या पक्षात, म्हणजे अटलजींपासून अडवाणीजींपासून सुषमाजी, अरुण जेटली साहेब, किती नावं तुम्हाला घेऊ, अतिशय सुसंस्कृत नेतृत्व भारतीय जनता पक्ष। म्हणजे मीही पार्लमेंटमध्ये आम्ही भाषण करायला वगैरे कुणाकडून शिकलो, सुषमाजी असतील, अरुणजी असतील, प्रणब मुखर्जी साहेब असतील, कुणाकुणाची नावं मी तुम्हाला घेऊ, एवढी उत्तम भाषणं आणि ज्याला सुसंस्कृत पार्लमेंट संसदेचं कामकाज, तर ते आम्ही अरुणजी आणि सुषमाजींकडून शिकलो। आणि अशा सुसंस्कृत भारतीय जनता पक्षाला आज काय झालंय हाही एक मोठा प्रश्नच माझ्या मनात आला। सुनील शेळके अर्थातच, कारण गडकरी साहेब हे या महाराष्ट्राचे नाही देशाचे थोर नेते आहेत। मला वाटतं पार्लमेंटला नाही देशाला अशा मोठ्या नेत्यांची गरज आहे आणि याच्यात कुठली राजकीय भूमिका नाही, कारण का ते विरोधक, ते कधीही विरोधकाला शत्रू समजत नाही, ते लोकशाहीवर विश्वास ठेवणारे नेते आहेत। त्याच्यामुळे गडकरी साहेबांच्या बद्दल आमच्या आयुष्यात भर हा मान सन्मान आणि आदरच राहील। सुनील शेळके आपलं भाजप नाही तर महाविकास आघाडी त्यांना खासदार केलं तर किती देणार? मला वाटतं उद्धवजी आमच्या सगळ्यांच्याच वतीने काल बोललेत आणि उद्धवजी बोलल्यानंतर माझ्यासारख्या छोट्या कार्यकर्त्यांनी बोलणं योग्य नाही, पण आज उद्धवजी बोललेत ते महाविकास आघाडी आणि इंडियाच्याच वतीचं मत। आगे आगे देखो क्या मनसेचे विचार आमचे जुळत आहेत आता, आणखी ते इतर घटक पक्षांनाही बोलू इच्छितात नाही। आता ही लढाई बेरोजगारी, भ्रष्टाचार, महागाईच्या विरोधात आहे आणि जो व्यक्ती या देशात महागाई, बेरोजगारी आणि भ्रष्टाचाराच्या विरोधात लढायला तयार आहे
त्यांनी आम्ही सगळ्यांनी एकत्र पाहिजे या देशाची लोकशाही वाचवण्यासाठी. ताई, सुनील शेळके असं म्हणतायत की जी साहेबांना जी माहिती दिली काल लोणावळ्याच्या सभेत ती अत्यंत चुकीची होती. कुठल्याच कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्याला कधीच मावळ्यातला असेल किंवा लोणावळ्यातला असेल कधी धमकवलं नाही. साहेब जे बोलतायत ते त्यांनी शहानिशा करायला हवी होती. जाऊ द्या हो, माझ्या पोटात खूप गोष्टी राहतात आणि मी काय सगळं टीव्हीवर आला समोर चॅनल म्हणून कॅमेरावर बोलत नाही.